महानगरपालिकेच्या निवडणुका थोड्या दिवसात या ठिकाणी जाहीर होतील. माननीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महानगरपालिकेमध्ये निवडणुकीचे कामकाज सुरू झालेले आहे. प्रभाग रचना झाल्या, त्याच्यामध्ये कोणाचाही आक्षेप नसताना प्रभाग क्रमांक 3चा फेरबदल करण्यात आला. तदनंतर आम्ही ते निदर्शनास आणलं, परंतु माननीय नगरविकास खात्याने त्याला मंजुरी दिल्यामुळे त्यात आम्हाला माहिती निश्चित काय बदल करता येणार नाही. परंतु त्यानंतर आम्ही मान्य आयुक्त महोदय, मान्य ॲडिशनल कमिशनर साहेब, उपायुक्त निवडणूक यांना आम्ही सांगितलं. ते झाल्यानंतर आज या ठिकाणी आमच्या निदर्शनास काही दिवसापासून असं येत आहे की या ठिकाणी ज्या याद्यांचं काम चालू आहे त्या याद्यांमध्ये इतरत्र जसं प्रभाग क्रमांक 3मध्ये प्रभाग क्रमांकच्या 12च्या याद्या टाकण्यात येत आहे, प्रभाग क्रमांक 11मध्ये 12च्या याद्या टाकण्यात येत आहेत. अशा प्रकारे जाणून बनून 3-4 वार्डमध्ये हे प्रकार चालू केलेले आहेत. काल देखील या ठिकाणी एक मीटिंग झाली. काही लोकप्रतिनिधी हे प्रशासनाला हाताशी घेऊन या ठिकाणी मीटिंग घेतात. खरं तर सजेशन ऑब्जेक्शन काय असेल हे दिल्यानंतर त्या संबंधित अधिकाऱ्याचं काम आहे की त्या ज्या व्यक्तीने अर्ज केलेला आहे त्याला बरोबर घेऊन तिथे खात्री केली पाहिजे. परंतु आम्ही पाहत आहोत अनेक दिवसापासून या ठिकाणी काही लोक प्रतिनिधी हे महानगरपालिकेच्या कॉन्फरन्स रूममध्ये, सभागृहामध्ये निवडणुकीचे जे काम करतात ते सर्व अधिकारी, कर्मचारी यांना बोलावून त्यांना दमदाटी करून त्यांना हवं तसं त्या ठिकाणी करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. माननीय निवडणूक आयोगाने स्पष्ट निर्देश दिलेले आहे की निवडणुकीचं काम हे गोपनीय असलं पाहिजे आणि असा जर प्रकार भिवंडी महापालिकेत घडत असेल तर हे फार चुकीचं आहे. या संदर्भात मी काल माननीय आयुक्त महोदयांशी देखील बोललो. आज ते नाही आहेत, तर या ठिकाणी आम्ही ॲडिशनल कमिशनर साहेब डाके साहेब यांना आज निवेदन दिलेलं आहे. तसेच आम्ही मेलद्वारे माननीय मुख्य निवडणूक राज्याचे आयोग वाघमारे साहेब जे मुख्य निवडणूक अधिकारी आहेत त्यांना देखील आम्ही मेलद्वारे पत्र या ठिकाणी पाठवलं आहेत आम्ही सर्वांनी की हा जो प्रकार चाललेला आहे अतिशय गंभीर असून आपण याची दखल घेऊन जे संबंधित अधिकारी असतील त्यांना वेळीच आपण या ठिकाणी त्यांना जाब विचारावे, वेळ पडल्यास त्यांना निलंबित देखील करावं, असं या ठिकाणी आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने आमची मागणी आहे. आमचे नगरसेवक माजी राम पाटील साहेब असे आमचे समाजसेवक पाटील साहेब आहेत, आमच्या शहर अध्यक्ष बादशाबाई, महिलाताई, आमच्या जुमडेताई असतील महिला अध्यक्ष व सर्वच या ठिकाणी. आणि जर असं कुठे परत घडत असेल तर आम्ही पक्षाच्या वतीने महापालिकेवरती आंदोलन सोडू, असा आम्ही इशारा या ठिकाणी दिलेला आहे त्यांना. महानगर पालिका के अंदर आरपीआई एकतावादी की तरफ से भिवंडी शहर अध्यक्ष होने के नाते उसी के साथ साथ महाराष्ट्र अध्यक्ष विकास निकल साहब, महिला अध्यक्ष, हमारे माजी नगर सेवक राम पाटिल वगैरह मिल के निवेदन दिए है। निवेदन देने के कारण ये है कि भिवंडी महानगर पालिका का पूरे महाराष्ट्र के अंदर स्वराज्य शासन का निवडणूक होने वाला है। उसमें सीएम और अजितदादा पवार, एकनाथ शिंदे साहब उन्होंने कहा है कसा वार्ड है तसाच राहील प्रभागमध्ये काही चेंज नहीं होना है। तो पूर्ण भिवंडीमध्ये 90 वार्ड के अंदर सिर्फ 3 वार्ड के अंदर क्यों चेंजेस हुआ है, वो भी लास्ट में हुआ है। प्रभाग 3, प्रभाग 11, प्रभाग 12। तो इसके अंदर कुछ जाने माने लोग भिवंडी शहर के अंदर, कुछ राजनीति लोग, कुछ माजी नगर सेवक, इन्होंने मिलकर हमारे भिवंडी महानगर पालिका के ऑफिसरों को दबाव करके इन्होंने अपनी मनमाने से वार्ड इधर उधर करके रखा है। चलो वार्ड इधर उधर हो गया चलेगा, लेकिन यादी भी इधर उधर करने रखने हैं कि स्थानिक आदमी से 11 नंबर का ले जाके 12 में डाल रहे, 12 आदमी का लाके 14 में डाल रहे, 14 का 13 में डाल रहे। 3 प्रभाग 3 का वोटर्स नहीं है, वो 12 का वोटर्स है, उसको लाके गौसिया मस्जिद के बाउंड्री लाके प्रभाग 3 में डाल रहे। यही बोल के मैं महानगर पालिका के तमाम अधिकारियों को यही कहूँगा, इसी के दबाव में आते हुए काम मत करो। जो हमारा कायदा है, जो हमारा जो संविधान कहता है उसी के मुताबिक काम करो। आरपीआई एकतावादी हर अधिकारी अगर ईमानदारी से काम करो, हम उसके साथ में हैं। मैं यही बात बोल के अपनी बात समाप्त करता। मी माझ्या एकतावादी पार्टीच्या वतीनं 2 शब्द बोलत आहे। आजकाल इलेक्शनचा माहोल चालू झाला आहे आणि आम्ही निवेदन द्यायला इथं आलो होतो, ॲडिशनल कमिशनरला द्यायला आलो होतो। आजकाल असा काळा बाजार झाला आहे ना, मोठी व्यक्ती कर्मचाऱ्यावर दबाव देऊन वाढरचना केली, ही कोणाचा विचार करून नाही केलेली, हा स्वतःच्या मनाने त्यांनी केलेली आहे आणि ती वाढरचना कोणालाच माहिती नव्हती त्यांनी केली म्हणून आत्ता जाहीर झालं की वाढरचना कुठे झाली, काय झाली, तर हे सगळ्यांच्या त्यांनी झोपा उडवल्यात। पण हा प्रकार राहणार नाही, त्याच्या मनाने चालणार नाही। तो कर्मचाऱ्यावर अधिकार करून टाकतो, एकटा येऊन बसतो, याद्या त्याच्या मनाने बनवतो आणि आम्ही तिथं 40 वर्षापासून आम्ही गायत्रीनगरला राहतोय, आजचे नाहीत राहत। आम्हाला माहिती आहे कोण व्यक्ती कुठे राहतो, कोण्या गल्लीत राहतो।
आम्हाला विचारून घ्या. पण त्यांनी असं टाकलंय, कर्मचाऱ्यांच्या झोपा उडवल्यात त्यांनी, का हे लोक इथे राहत नाहीत. कर्मचाऱ्यांनी स्वतः मला विचारलं का ताई हा माणूस इथे राहतो का? म्हटलं हा राहतोय. पण त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला असा अर्ज दिलाय हा माणूस इथे राहत नाही. आमचं सुद्धा नाव त्यांनी बारामध्ये टाकलंय. आम्ही राहतो दत्ता मंदिरजवळ, आमचं नाव गेलं शांतीनगरात. म्हणजे हा कुठल्या पद्धतीने त्यानं नाव टाकलं हे त्यालाच शरम वाटायला पाहिजेत. तो कुठल्या जातीचा आहे आणि कुठल्या याचा मी तर त्याच्यावर नाही बोलू शकत. पण तो असा यांनी काम केलंय की त्यांनी समोर येऊन त्यांनी स्वतः भेटावा, म्हणून त्याचं उत्तर त्याला आम्ही द्यायला तयार आहेत. जर हे काम जर व्यवस्थित नाही थांबलं, जर नाही थांबवलं, ऐकतानी जर नाही थांबवलं तर या विषयावर आम्ही इथे आंदोलन असं करणार नाहीत. आंदोलन आम्ही आमचा जीव जरी गेला तरी चालेल, पण आंदोलन मागं घेणार नाही. आंदोलन मागं घेणार नाही हे त्यांना थांबवायला पाहिजेत. की त्यांनी जर ह्या दबावमध्ये जर ते करत असतील कर्मचारी, तर कर्मचाऱ्यांना पण विचार करायला पाहिजेत की हे कोणाच्या दबावामध्ये जर करत असेल, कर्मचाऱ्यांनी जर विचार नाही केला तर आंदोलन हे फिक्सच आहे. आंदोलन आम्ही भर रोडवर बसून करणार आहेत. जय भीम. काही दिवसाने या ठिकाणी जाहीर होणार आहे आणि त्याच्या अनुषंगाने भिवंडी महानगरपालिकेमार्फत जे निवडणुका संदर्भात जे कामकाज आहे ते चालू आहे. त्या कामकाजामध्ये बऱ्याच ठिकाणी म्हणजे वार्ड रचनेपासून तर याद्यापर्यंत कुठेतरी पॉलिटिकल दबाव येत आहे कर्मचारी आणि ऑफिसर यांच्यावर. आता निकम साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ती गोष्ट अत्यंत सत्य आहे की प्रत्यक्षात कोणीतरी मोठा माणूस पॉलिटिकल इथं येतो आणि कर्मचारी आणि ऑफिसर लोकांना घेऊन बसतो, हे कितपत योग्य आहे? आता आहेत, आता त्याचं सांगायची मला गरज नाही. तुम्ही शोध घ्या, त्याच्यात मला कळेल. मला स्वतःच कर्मचारी किंवा ऑफिसर लोक सांगतील त्या संदर्भामध्ये काय विषय नक्की येतो. तर हे कुठेतरी या निवडणुकीच्या कामाला वेगळं वळण लागत चाललेलं आहे. आणि त्यातल्या त्यात असा विषय आहे, सजेशन ऑब्जेक्शनप्रमाणे जो हरकत घेणार आहे त्यांनी ऑफिसरबरोबर जाणं योग्य आहे. पण तत्पश्चात देखील एक पॉलिटिकल व्ह्यू तयार करून कुठल्या तरी एखाद्या पार्टीची माणसं एकत्र होऊन त्या ऑफिसरांबरोबर त्या कर्मचाऱ्यांबरोबर त्या एरियामध्ये जातात आणि त्या एरियामध्ये जे आहे जबरदस्ती विचारपूस करतात. ते म्हणजे अशा प्रकारे हा प्रकार जो आहे हा सर्रास या भिवंडीमध्ये चालू आहे. आणि त्यातल्या आमचा जो एरिया जो आहे तो वार्ड नंबर 3, वार्ड क्रमांक 11 आणि वार्ड क्रमांक 12 याच्यामध्ये बराचसा हा प्रकार सुरू आहे. म्हणजे 12च्या याद्या, 3 नंबरच्या याद्या, 11 नंबरमध्ये असा प्रकार चालू आहे. आणि त्यामुळे जे आहे हा सर्वच लोकांना जे आहे गोष्ट जी आहे संभ्रमात टाकण्यासारखी आहे. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि ह्या निवडणूक काम जे आहे हे गोपनीयतेचं काम आहे. आणि हे गोपनीयतेचं काम असूनसुद्धा अशा प्रकारे उघडपणे सगळ्या गोष्टी जर होत असेल तर हे कुठंतरी जे आहे प्रशासन जे आहे आपण असं म्हटलं पाहिजे का त्यांच्यासमोर झुकतं आहे. तर असं होता कामा नाही. तर असं होईल एक वेळ का मग जो आहे त्याचा शिक्का इथं चालेल, सर्वसामान्यांचं काय घरांना ऐकलं जाणार नाही आणि तो आपल्या पद्धतीने आपलं काम करत जाईल. तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि त्यासाठी जे आहे आमचे निकम साहेब आहेत, जे राम पाटील वगैरे यांच्या RPIचे आमच्या सगळे पदाधिकारी या ठिकाणी दराळे ढाके साहेबांना येऊन भेटलेले आहेत आणि त्यांना देखील निवेदन दिलं. आम्ही पण पर्सनल निवेदन दिलं आहे की आता जे घडलं आता बस झालं. आता एक गोष्ट महत्त्वाची अशी सांगायची आहे की वार्ड क्रमांक 3च्या संदर्भात बोलायचं म्हटलं तर ज्यावेळी वार्ड नंबर 3च्या जे आहे प्रपोज केलं सीमांकन, त्यानंतर कोणी सजेशन ऑब्जेक्शन त्या सीमांकनाच्या संदर्भात टाकलेल्या नव्हत्या. आणि तदनंतरसुद्धा त्या वार्डाच्या सीमांकना म्हणजे वार्डाच्या बाउंड्र्या ज्या ह्या बदलल्या गेल्या. का बदलल्या गेल्या? कोणाचं ऑप्शन किंवा सजेशन नसताना मग तुम्ही प्रपोजच का केलं? ते बदलायचं होतं तर हे प्रशासनाला देखील आम्हाला विचारायचं आहे. मग तुम्ही बदल केला तर कोणाच्या दबावाखाली हा बदल केला? हे कुठेतरी चुकतं आहे. आणि हे दबावाखाली पॉलिटिकल दबावाखाली होत आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीची माहिती देण्यासाठी आम्ही आज अतिरिक्त अधिकारी आता डोक्यावरून पाणी चाललं आहे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून आम्ही ढाके साहेबांना भेटलो, त्यांना निवेदन दिलं, त्यांना समजून देखील सांगितलं हे कुठेतरी ते थांबवा. आणि कुठेतरी पॉलिटिकल दबाव जो येतो आहे, कोणीतरी पॉलिटिकल मोठा प्रतिनिधी इथे येतो आणि आपल्या पद्धतीने काम करून जातो आहे, हे चुकतं आहे. अत्यंत चुकीची गोष्ट आहे. नाही म्हणण्यापेक्षा इथं जर आमची सुनावणी झाली नाही तर आम्ही पुढे निवडणूक आयोगाकडे, जो महाराष्ट्र निवडणूक आयुक्त आहे त्यांच्याकडे आम्ही स्वतः जाणार आणि ह्या गोष्टीचा खुलासा करून त्यांना ही निवेदन पण देणार.